शक्तीचा विचारच करू नकोस। मग ही गोष्ट त्या रंगाला सांग ना, कसा तिच्या पुढे मागे करत होता। मी व्हिडिओ शूट नाही केले, बोलकेंनी मला पाठवले होते। ती जर सुखी व्हावी असं वाटत असेल तर रंगाशी बोल, ताबडतोब दोघांचं लग्न लावून दे। नाही आबा, मला नाही वाटत रंग ऐकेल। दिशाच्या बोलण्याने खूप दुखावला गेलाय तो। हाँ, समझा मी जर बोलण्याचा प्रयत्न केला तर कदाचित तू क्यों बात करेगी उससे? देख, अगर दिशा चाहती है कि रंगा उसका ख्याल रखे, दोनों का नाता पहले जैसा हो जाए, दोनों एक दूसरे को संभाले, तो जिम्मेदारी तो दिशा की बनती है ना ममता। बरोबर है, पण ती कुठल्या तोंडाने बोलायला जाईल त्याच्याशी? तो ना बोले, क्या फर्क पड़ता है? आज तक उसने जो भी मांगा ना ममता, तूने लाके दिया उससे तो कोई कष्ट नहीं पड़ा। तिची प्रत्येक गलती तू नजरअंदाज केली आहे ममता, लेकिन अभी मत कर। उसको उसके पैर पे खड़े होने दे, नहीं तो सारी जिंदगी वो तेरा सहारा लेते घूमेगी। बघ, हाच मौका आहे ममता तिला सुधारण्याचा। शन्नू, तू बोलतेय ते पटतंय मला, पण आता तिची अवस्था बघ ना। ह्या अशा अवस्थेत काय करू शकेल? तिलाच आधाराची गरज आहे आता। ती एकदा व्यवस्थित झाली ना, स्थिर स्थावर झाली की घेईल की स्वतःचे स्वतः निर्णय। नाही पुष्पा, चंद्रभी बोलतोय ते बरोबरच आहे, म्हणजे मला पटतंय ते। आई म्हणून तुला दिशाची काळजी वाटत असली तरी रंगाशी लग्न करायचं की नाही हे धाडस तिनंच करायला हवं। शन्नू, ऑर्डर होती का कुठची? नाही तो आता कोणाला असेल? आबा, तुम्ही एक काम करा, हात चला चला, हात चला। हे किती दिवस चालणार आहे अजून? बस थोडे दिवस। तू घेऊन चल आतमध्ये। दिशा, ह्याला घेऊन चल, कडी लावून घ्या आणि आतमध्ये। मी बघतो कोण आहे। तुम्ही हे सगळं तुमच्या बेअक्कलपणामुळे झालेलं आहे। अहो, देव अक्कल वाटत होता तेव्हा तुम्ही काय करत होता? कमोड मध्ये जाऊन बसला होता का? अहो साहेब, माझी काय चूक आहे? त्या मुलांनी फोन चालू ठेवला, त्यात मी काय करू साहेब? तो माणूस कोणाचा आहे? माणूस कोणाचा? तुमचा आहे ना? तुम्हाला अक्कल नाही तेवढी? हुशार माणसं पाळावीत, अक्कल नाही? मलाच कळायला पाहिजे होतं हे। तुम्हाला पाळायच्या आधी मला कळायला पाहिजे होतं। ठीक आहे साहेब, मी काहीतरी करतो। कृपा करून बोल के आता अजून शेण खाऊ नका। तुम्हाला कळत नाहीये का? त्या भार्गवचे 2 फटके पडले तर तुम्ही सगळं माझ्या नावासकट सगळं उकळून मोकळे व्हाल। इतिहास सगळं नाही साहेब, मी शब्दावर सांगतो साहेब, मी काही झालं तरी तुमचं नाव नाही येऊ देणार। तुम्ही तर राहाल तर तुम्ही नाव घ्याल। थांबा, हे पैसे बोलके, हे पैसे उचलायचे, या अंगातल्या कपड्यानिशी हे शहर, हे राज्य, जमलं तर हा देश सोडून बाहेर पळून जायचं। Get out! साहेब, हे असं अचानक कसं काय? मी बोलके, तुम्ही काय युद्धावर चाललाय? युद्धावर चाललाय का? सगळ्यांची गळा भेट करणार आणि मग निघणार? परिस्थिती काय आहे बोलके? परिस्थिती काय आहे? मी घरी एकटाच कमवणार आहे हो। पोराचं शिक्षण झालंय बिचाराला, पण नोकरी नाही आहे। बायकोची तब्येत पण चांगली नाही साहेब, तिच्या उपचारासाठी खर्च। बोलके रडगाड बंद करा, नाही तर तोंड फोडी ना। भार्गव तुम्हाला का जेलमध्ये पैसे आणून देणार आहे? हे घ्या तुमच्या बायकोच्या उपचाराचे पैसे, घ्या बोलके उपचार करा तिचे, असं बोलणार आहे का? नाही ना? तो बोलके तुम्हाला कळत कसं नाहीये? तुमचे हात पाय फडताकट आहेत, तुम्ही कुठेही मेहनत मजुरी कराल, पैसे कमवाल, जमेल नाही एवढं? हे घ्या, पैसे घ्या आणि हे निघा, आणि तुमचा फोन ताबडतोब आता बंद करा। काय हा भार्गव कुठल्याही क्षणी इथे येऊन टपकेल आणि तुमच्या बरोबर मलाही तो आत टाकेल। तो साहेब, पण साहेब, मला मी समजा
पकडला गेलो तर मला वाचवाल ना साहेब. तोंड बंद करा आणि निघा इथून. संदीप काय करायचं गोळी खाली ना बोलकर टोक्यानं. जातो साहेब जातो, पण ते माझ्या मुलाला प्लीज तेवढं साहेब, माझ्या मुलाला प्लीज प्लीज. ओके ठीक आहे, तुमच्या मुलाला तुमच्या जागी नेमेन मी, नोकरीला ठेवेन मी. हा निघा आणि मला परत फोन करायचा नाही बोलके. आणि बाहेर जाताना मागे वळून सुद्धा बघायचं नाही. शांत शांत सत्यजित शांत. ममताजी एकदा माझं ऐकून घ्या प्लीज. काय ऐकवायचंय? तुम्ही सत्यजितनी आणि शक्तीनी मिळून माझ्या मुलीला अडकवण्याचा प्रयत्न केला, हे ऐकवायचंय? की तुमच्यावर विश्वास ठेवून माझा विश्वासघात केला, ते ऐकवायचंय तुम्हाला? बघा माझ्या मुलीची अवस्था बघा. काहीशा पैशासाठी एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करताना लाज नाही वाटली तुम्हाला? चुकलं माझं. बस माझ्याशी कुठलंही नातं जोडण्याचा प्रयत्न करू नका. आई हा शब्द शोभत नाही तुमच्या तोंडी. म्हणूनच देवानी कदाचित तुम्हाला असं अनाथ ठेवलंय. पण देव जाणे तुम्ही अनाथ आहात ही गोष्ट तरी खरी आहे का खोटी आहे? मी तुमच्यावर विश्वास ठेवला केशव, आणि तुम्ही तो अंधविश्वास आहे हे सिद्ध केलं. मला प्रत्येक जण सांगत होता, शन्नो रंगा प्रत्येक जण सांगत होता नको विश्वास ठेवू, पण मी ठेवला. विश्वास मुलाप्रमाणे मानला आणि तुम्ही काय केलं? पाठीत खंजीर खुपसलात. थोडक्या पैशांसाठी ना स्वतःचं घरदार विकायला कमी नाही करणार तुम्ही. आणि अशा लोकांना काय म्हणतात माहितीये केशव? नीच. नीच म्हणतात. हो मी आहे, मी नीच आहे. तुम्ही मला वाटेल ते बोला, मी सगळं ऐकून घ्यायला तयार आहे. माझी चूक आहे, मी मान्य करतो. मला एकदा माफ करा. बस 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 बस, हे नाटक नका करू माफी मागण्याचं. तुमच्या या नाटकाला भुलणारी ममता नाहीये आता इथे, नाहीये. पण एक लक्षात ठेवा की तुम्ही जे काही केले ना त्याची फळं तुम्हाला याच जन्मी भोगावी लागतील. मी जे काही पुण्य केले ना त्या पुण्याईवर माझ्या मुलीला सोडवून आणली आहे. आणि नशीब ती सुटली नसती ना केशव, तर तुमचा खून करायला देखील मागे पुढे पाहिलं नसतं मी. निघा निघा निघा, मला अजून काही ऐकायचं नाहीये. निघा. पण त्याची ऐकून घ्या ना माझं. मी तुम्हाला भेटण्याच्या आधीच त्यांच्याकडून केस घेतली होती. मी तुम्हाला सगळं काही खरं सांगणार होतो, पण तोपर्यंत उशीर झाला होता. आताही झालाय केशव, खूप उशीर झालाय. ऑलरेडी उशीर झालाय. तुम्हाला सांगायचं असतं तर पहिलंच सांगितलं असतं तुम्ही, पण नाही सांगितलं. तुम्ही निघा. माझ्या हातून काहीतरी चुकीचं घडायच्या आत निघा. शन्नो यांना सांग निघा, नाही तर मी काहीतरी करीन. केशव जाना बाबा, तू बखेड़ा खड़ा कर रहा है. 1000 प्रॉब्लम पहले ही इधर है और नाट मत लगा. एकदम मला त्यांनी माफ करू दे मम्मी, मी जातो. अरे जाना बाबा, जा जा. हॅलो पुरी, कशी आहेस ग? Who's this? अगं मी रंगाची मम्मी बोलते. मम्मी. ओ आंटी, आय मीन काकू, बोला ना. काय ग पुरी, कशी आहेस? तुझ्यावर हल्ला झाल्याचं कळलं. हे बघ, चालवरनं जितकी चांगली दिसत्या का नाही तेवढीच आतनं वंगाळ बी असत्या. आणि हा
ती ममती आहे का नाही तिच्यापासून जरा 4 हात लांब राहा. येस येस आंटी, तुम्ही काळजी नका करू. आता ठीक आहे मी. ऍक्च्युली रंगामुळेच सेफ आहे. तो बरा आहे ना? रंगाबाई, हा काय सांगू बया, रंगाच्या हालत मला बघवना झाल्या. सारखा कुणा कुणाला फोन करतो या, तुझ्यावर हल्ला झाला का नाही पण सगळ्यांनी विचारतो या. माझ्या शक्तीला कुणी काय केलं, तिच्यावर कुणी हल्ला केला. तुला सांगायचं म्हणजे कालपासून तोंडात एक घास बी घातला नाही अन्नाचा. अगं त्याचा लय जीव आहे तुझ्यावरती. हो खरंच, काल तो होता ना म्हणूनच माझा जीव वाचला हो. काकू त्याला सांगाल का तुम्ही तो फ्री झाल्यावर मला फोन करायला? होय बाई, म्हणजे सांगते की फोन करायला सांगते हो पुरी. मला बरं वाटलं ना मी तुम्हाला नक्की भेटायला येईन ना. काय सांगतेस, मला भेटाय बाई? हो काय बाई, आता ये कवा पण ये. तुझ्यासारखी प्रत्येक आई बापाला मिळू दे आणि तू ज्यांच्या घरी जाशील का नाही त्यासनी सुखात ठेवशील बघ. काळजी घे बाळा. ठेवू का फोन आता? हो काकू ठेवते. मॅडम मॅडम, गेटवर पोलीस आलेत. व्हॉट? हो, मी सत्यजित साहेबांना सांगून येतो. साहेब साहेब, बाहेर गेटवर ये पोलीस आलेत. जा बाहेर त्यांना लॉनवरच थांबायला सांग. आणखीन एक गोष्ट, जर का त्यांनी बोलकेंबद्दल काही माहिती विचारली तर सांगायचं आज बोलके कामावर आलेच नाहीत. कळलं? तुझा त्या वॉचमनला काय झालं? एवढा पॅनिक का झाला होता? माने तर रेग्युलरली येतात ना. शक्ती बाळा, आज फक्त माने नाही आलेले, माने सोबत अख्खं पोलीस डिपार्टमेंट आलेलं आहे बोलकेंना अरेस्ट करायला. व्हॉट? हॅव दे गॉन क्रेझी? मला पोलीस प्रोटेक्शन द्यायचं सोडून हे सगळं काय करतायत? सांगतो, सगळं सांगतो मी. चल आपण आधी जाऊन त्यांना बाहेर भेटूयात. ओके? आणखीन एक गोष्ट, भार्गव तुला काही प्रश्न विचारेल बाहेर, तू आत वर करून मोकळे व्हायचंस. ओके? गॉट इट? ओके. गुड, लेट्स गो. ए, तू इथं काय करतोय? निघ चल इथनं, लवकर निघ. रंगा प्लीज ऐक ना माझं. आपल्या समोर ना नाटकं करायची नाही तर फुकटची. अख्ख्या चाळी समोर ना तुडवीन तुला. तुझ्यावर आपण भरोसा ठेवला होता पण तू ऐन वेळेला पलटी मारली आपल्या. मला माहिती आहे रंगा, माझी चूक झालीये. अरे पण इथे यायच्या आधीच मी ती केस घेतली होती रे. शपथ, मला तुम्हाला फसवायचं नव्हतं. माझा उद्देश नव्हता तो. मी पैशाला भुललो रे. मी करेक्ट ओळखलं होतं तुला. आपण पैशांना भुलणारा माणूस आहेस तू. तुला पहिल्यांदा भेटलो होतो ना तेव्हाच वाटलं होतं तू फसवणार, पण तू फसवलं. रंगा, मला माझी चूक कळली रे. त्याच्यासाठी मी वाटेल ते प्रायश्चित्त घ्यायला तयार आहे. अगदी मी खरंच मनापासून सांगतोय. हे माझा स्वार्थ नाहीये यात कसला. मी मनापासून सांगतोय. ऐक 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 ऐक, तू मनापासून सांगतोय नाही सांगतोय आपल्याला काही फरक पडत नाही. पण ममता मावशी तुला आता समोर उभं पण करणार नाही, कारण तिला दुखवलंय तू. मी अरे आता घरी सुद्धा गेलो होतो त्यांची माफी मागायला, पण ममताजींनी मला हटलून दिलं. मी खरंच मनापासून सांगतोय, मी अनाथ आहे. मी पहिल्यांदा जेव्हा त्यांना बघितलं ना त्याच वेळेला मला जाणवलं की माझी आई असते ना ती रे. गप 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 जरा. एवढा गोड ना आपल्यापाशी बोलायचं नाही. आत्ताच सांगतो, प्लीज बिलीव्ह मी. आत्ता माझा काही एक स्वार्थ नाहीये. मी रिक्वेस्ट करतो, तू ममताजींशी बोल ना एकदा. त्यांना सांग हा केशव खोटा नाही हा केशव खोटा. त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. प्लीज तू बोल ना त्यांच्याशी एकदा. काय आपण ना गॅरंटी नाही घेऊ शकत, पण जर तुला ममता मावशीचा विश्वास परत मिळवायचा असेल तर काय करू मी? सांग, तू सांग मी काय करू. ते सगळं करतो मी. बोल. शक्तीच्या विरोधात केस लढ. जिंकून दाखव ना ममता मावशीला. तू जर का केस जिंकलास तर ममता मावशीला आपण स्वतः तुझ्यापाशी घेऊन येणार. शब्द आहे आपला. कर विचार.
क्या बात आहे. आज अख्खं पोलीस डिपार्टमेंट आमच्या या गरीबाच्या घरी आलेलं आहे. मग कायदे आजम बोला, काय सेवा करू शकतो मी आपली? बोला. बोलकेंचं अरेस्ट वॉरंट. बोलकेंचं अरेस्ट वॉरंट? तुम्हाला माणसं ओळखता येत नाहीत का? आमचे बोलके जगातला सर्वात भित्रा माणूस आहे. म्हणजे हातावर बसलेला डास सुद्धा ते असा मारू शकत नाहीत. कसा? असा. आणि त्यांच्या नावाचं डायरेक्ट अरेस्ट वॉरंट निघालं. माने साहेब, तुम्ही घरचेच आहात, प्लीज हाय बस प्लीज. इन्स्पेक्टर बोला, काय भानगड काय? काय पेढा बनून पेढा खाण्याची सवय तुमची गेलेली नाही. माझ्या तोंडून ऐकायचं आहे. ऐका. हर्षा मर्डरचे 2 व्हिडिओ माझ्याकडे आले आणि ते व्हिडिओ ज्याने पाठवलेत त्याला आम्ही अरेस्ट केलंय, बाब्या. आणि त्या बाब्याने सगळं कबूल केलंय की हे सगळं त्यांनी बोलकेच्या सांगण्यावरून केलंय. एकही डास मारता न येणारा तुमचा बोलके हे सगळं करूच शकतो, नाही का? म्हणून वॉरंट साहेबांना द्या. नाही करूच शकतात, ठीक आहे. पण तुम्ही बाहेर पाठी वाचलीये का? यशवंत भालेकर असं लिहिलंय ना, का बोलके लिहिलंय? बोलकेंना अरेस्ट करायची तर त्यांच्या घरी जा ना. मी त्यांना दत्तक नाही घेतलेलं. काय जोक चाललाय इथे? भालेकर, मी जेव्हा जेव्हा इथे आलोय तेव्हा तेव्हा बोलके मला इथेच दिसले. कालपासून त्यांनी अचानकच सुट्टी घेतली न सांगता. मग तुम्ही फोन नाही केला? अजिबात नाही. मला काय वाटलं सांगतो, त्यांचं काहीतरी पर्सनल काम असेल, ते काम पूर्ण करतील मग परत जॉईन होतील. त्यांच्याशिवाय माझं कधी अडलंय? अच्छा. आधी यशवंत भालेकरांकडून काही अडत नव्हतं तर त्यांना गायब केलं, आणि आता बोलकेकडून तर बोलकेला गायब. इन्स्पेक्टर, मनाला येते आरोप करायचे नाहीत माझ्यावर. आधी सांगितलं, आताही सांगतो, मी माझ्या आबांना गायब केलेलं नाहीये. आणि बोलकेला केलेलं नाहीये. शांत बसा. तुम्ही शांत बसा. शांत सत्यजित, शांत, रिलॅक्स. शांत सत्यजित. बघ भार्गव, एवढा सात्विक माणूस आहे, आणि आपण खरं तर बोलकेला पकडायला आलोय की नाही? काय याला पकडायला आलोय? सर, मला माहितीये आपण यायच्या आधी यांना ही खबर लागली असणार आणि यांनी बोलकेला गायब केला असणार. माने साहेब, बघा हे काय बोलतायत इन्स्पेक्टर. आवरा त्यांना जरा, आवरा. हे सत्यजित भालेकर, हा सोजवळपणाचा मुखवटा बाजूला काढा. मला माहितीये हर्षचा खून तू केलायस. तू का तुम्ही? तोच. शांत सत्यजित भालेकर, शांत. माने साहेब, मनाला येईल ते आरोप करताय, त्यांना जरा समजवा. तुम्ही शांत राहा, मी सांगतो, समजवतो. बस. ऐक ना, कशाला पर्सनल दुश्मनी? सर, मी प्रूव्ह करतो. 1 मिनिट, फोन बघू. तशी कोर्टाची ऑर्डर आणलीये का आपण? गंमत किती गंमत. देतो. स्क्रीन अनलॉक करून दिलाय, घ्या बघा. थँक्यू सो मच.
सत्यजित वालेकर, आता मला कन्फर्म झालंय की हर्षचा खून कोणी केलाय. कुणी केलाय? सांग ना, कोणी केलाय? सस्पेन्स.